अवैधरित्या मावा विक्री प्रकरणी इचलकरंजीतील विविध पान शॉपवर कारवाई करण्यात आली। शिवाजीनगर पोलिसांनी 3,300 रुपयांचा मावा जप्त केलाय। या प्रकरणी अरबाज मुजावर आणि किशोर दवंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजीत मावा, गुटखा आणि अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होतीये। अनेक पानटपऱ्यांमध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू आणि वेगवेगळ्या पत्त्यांचं मिश्रण करून त्याचा मावा बनवून विक्री केली जाते। याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मलाबादे चौकातील बाळूमामा पान शॉपवर कारवाई करत 1,400 रुपयांचा मावा जप्त केला। या प्रकरणी अरबाज मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बस स्थानक परिसरातील रघुनाथ पान शॉपवर कारवाई करून ओला मावा, सुपारी, सुगंधी तंबाखू असा 1,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी किशोर दवंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान गुटखा, सुगंधी तंबाखू, माव्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असल्यानं त्या विरोधात धडक मोहीम राबवून गुटखा, मावा विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होतीये।